यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या तहसीलदार कार्यालयामध्ये. माझ्यासोबत हे सगळे रिक्षावाले आहेत. हे सगळे स्थानिक आदिवासी समाजाचे आहेत. खरं तर ह्यांच्या ज्या रिक्षा आहेत या CNG वरती चालतात, परंतु अलीकडे CNGचा किती साठा पेट्रोल पंपवाल्याकडे येतो आणि पेट्रोल पंपवाला हा साठा कोणाला पुरवतो. कारण आपण जर पाहिलं तर भुईगावच्या पेट्रोल पंपवरती आपल्याला नेहमीच लाईन मिळते. आता ह्यांचं असं म्हणणं आहे की पेट्रोल पंपावरती CNG भरल्याच्या नंतर घरी गेल्याच्या नंतर एक कांडी कमी होते. याचा अर्थ CNGचा जो प्रेशर आहे तो कमी प्रेशरमध्ये यांना भरला जातो आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा काळाबाजार केला जातो की काय अशी शंका निर्माण होते. आता यांनी ज्या रिक्षा घेतलेल्या आहेत या सगळ्या रिक्षा आता कर्जावरती घेतलेल्या आहेत आणि जर वेळेत जर यांना CNG मिळाला नाही आणि पुरवठा CNGचा पुरेसा मिळाला नाही तर मग ह्यांचं कसं चालणार. यांनी घरच्या गृहिणींचे दागिने घाण ठेवून रिक्षा घेतलेल्या आहेत. जाणून घेऊया आपल्या आदिवासी समाजाच्या स्थानिक रिक्षावाल्यांची नेमकी काय व्यथा आहे. आता तुझं नाव सांग. दीप कलांगडे. किती वर्षापासून रिक्षा चालवते. 7-8 वर्षापासून रिक्षा करतो. CNGची रिक्षा किती वर्षापासून. 7-8 वर्ष. आता CNG जो पेट्रोल पंपवर तुम्हाला मिळतो त्यासाठी तुम्ही इथं आला आहे. आज लालबावटा संघटनेची तुम्ही एक युनियन स्थापन केली आहे. नेमक्या काय व्यथा आहेत. आमच्या सगळ्यांना माझा लाल सलाम. आमच्या अशा व्यथा आहेत का आम्हाला रिक्षावाल्यांना स्थानिक भूमिपुत्रांना तासोन तास लाईनीमध्ये उभं राहावं लागते आणि आम्हाला पुरेसा गॅस पण मिळत नाही. तर आमची अशी मागणी होती का CNG पंपावरती 2 नोझल 4 व्हीलरसाठी आणि 2 नोझल रिक्षावाल्यांसाठी. मग आमचं अशी मागणी होती का 3 नोझल हे आमच्या रिक्षावाल्यांना मिळाले पाहिजे. या कारणाने काय आमच्या रिक्षावाल्यांना सर्वांना गॅस हा मिळेल आणि आमच्या रिक्षाचा पूर्ण धंदा होईल. 4 व्हीलरमध्ये एका 4 व्हीलरमध्ये 3 रिक्षाचा गॅस भरला जातो आणि जेव्हा आमची गाडी नोझलजवळ येतो तेव्हा ही गॅसची गाडी संपली जाते. त्याच्यामुळे आमचे रिक्षा भूमिपुत्र हे तासून तास त्या लाईनीमध्ये तिकडे थांबले जातात. गॅसची गाडी येण्याची वाट पाहत असतात आणि ते रात्र होते आणि आमचा पूर्ण दिवस त्याच्यामध्येच निघून जातो. आमची भूमिपुत्राने कर्ज काढून रिक्षा घेतलेले आहेत. आमचे भूमिपुत्र एवढे शिकून 10वी 12वी 15वी शिकून तरी आमच्या भूमिपुत्रांना नोकऱ्या नाही आहेत. या कारणाने आमच्या भूमिपुत्राने रिक्षा घेतलेल्या आहेत. आमचा पूर्ण घर मुलांचं आमचं शिक्षण हे पूर्ण रिक्षावरतीच अवलंबून आहे. आमचे सर्व कर्ज काढलं तर रिक्षा आमचं जर पूर्ण दिवस जर चालवली नाही आणि आमचा धंदा नाही झाला तर आम्ही जगायचं कसं सर्व. आणि आम्हाला म्हणणं असं आहे की जर वेळीच CNG न मिळाल्यामुळे रिक्षा चालत नाहीत आणि भाडी कशी स्वीकारली जाणार. जर भाडी स्वीकारली जाणार नाही तर मग कर्ज कसं पेड करायचं. तिथे रिक्षाचे जे काही CNG भरतात तिथे